बस आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत कारण मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय आता हा दिल्लीतच होणार आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्याशी चर्चा करूनच आता अंतिम निर्णय होणार आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालेलं आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष राज्यात ठरलेला आहे आणि घडामोडींमुळे आता सत्ता स्थापनेसंदर्भात वेग आलेला आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत. गणेश, आता फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत, दिल्लीतच अंतिम निर्णय होणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच देवेंद्र फडणवीस आहे ते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. दिल्लीमध्ये एक ओम बिर्ला यांच्या मुलीचं लग्न आहे आणि या लग्नाच्या नंतरूनच आहे ते मुख्यमंत्री पदासाठी देखील आहे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि या चर्चेनंतरून आहे ते मुख्यमंत्रीपद कोण असणाकडे असणार आहे या सगळ्या संदर्भातले आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याच्यावर मुख्यमंत्री कोण असेल याचं नाव देखील आहे ते घोषित होणार आहे आणि नेमका फॉर्म्युला कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या संदर्भात देखील आहे ते आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतं आणि त्यानंतरूनच या सगळ्या संदर्भात जाहीर केलं जाईल की नेमकं मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल. अगदी बरोबर आहे. आणि मुख्यमंत्री पदाचं सत्ता स्थापनेचं घोडं आडलेलं आहे. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ते महत्वाचे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत. फडणवीस दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी भेट घेणार आहेत कारण सत्ता स्थापनेचं घोडं आडलेलं आहे. तर मुख्यमंत्री पदाबाबत काय फॉर्म्युला येतो समोर ते बघणं महत्वाचं आहे. सत्ता स्थापनेबाबत काय नवीन फॉर्म्युला समोर येतोय ते देखील महत्त्वाचं आहे कारण शिंदे सेनेनं बिहार पॅटर्न राबवा असं म्हणणं आहे. कारण बिहारमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाला कमी जागा असताना देखील त्यांना भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं होतं. तसाच बिहार पॅटर्न महाराष्ट्रात देखील राबवा असं शिंदे गटाची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ते महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झालेले आहेत. दिल्लीत ते पक्षश्रेष्ठींची भेट घेतील. भाजपचा हायकमांड काय निर्णय देतो ते बघणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला निकालानंतर लागलेली आहे. शपथविधी कधी होणार, सत्ता स्थापना कधी होणार याची उत्सुकता आहे. आपण दृश्य बघतोय, फडणवीसाच्या ताफ्याची दृश्य आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला जाणार आहेत, पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी संवाद साधतील. त्या बैठकीतच अंतिम निर्णय होणार आहे. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत आपण बघतोय. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीत जाणार आहेत आणि ते दिल्लीतच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजपच्या हायकमांड बरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल आणि काय सत्ता स्थापनेचा जो काय एक पॅटर्न असणार आहे तो देखील तिथे अंतिम त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र शिंदे गटाची मागणी आहे की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत आणि बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत. गणेश, अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीत जाणार आहेत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आहेत ते आज दिल्लीमध्ये जातात. दिल्लीमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी प्रामुख्याने हे तिन्ही नेते आहेत पहिले सहभागी होणार आहेत आणि त्यानंतरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर हे तिन्ही नेते आहेत यांची चर्चा होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री नेमकं कोण होणार, काय फॉर्म्युला असेल या सगळ्या संदर्भात देखील आहे ती आज दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या नंतरूनच कशा पद्धतीने कोणाला किती वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचं या सगळ्या संदर्भात देखील निर्णय होऊ शकतो आणि त्यानंतर नेमका मुख्यमंत्री कोण असेल याचं देखील नाव आहे ते जाहीर होऊ शकतं. मात्र नेमकं कोण होतं हे देखील आता पाहणं गरजेचं आहे कारण की प्रामुख्याने तिन्ही पक्षाचे नेते आहेत व ते वारंवार एकच सांगतायत की जो काही निर्णय होईल तो दिल्लीमधून निर्णय होईल आणि त्यासाठी आजची दिल्लीत जाणं हे एक अत्यंत महत्वाचं आहे आणि यानंतरून ही चर्चा होते. त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री कोण होतं हे देखील आता पाहणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 3 दिवसापासून 26 तारीख खरं तर 14वी विधानसभा संपते आणि 15वी विधानसभा होते त्यामुळे आज राज्यपालांचं आहे ते नोटिफिकेशन सुद्धा निघू शकतं आणि त्यानंतर जो मोठा पक्ष आहे तो सरकार स्थापन करण्यासाठी आहे तो दावा करू शकतं. मात्र त्यातही अशा पद्धतीचा कुठलाही दावा आहे तो केलेला नाहीये. मात्र उद्यापर्यंत हा दावा केला जाऊ शकतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकीकडे विधान भवनामध्ये देखील आहे ते नवीन निवडून आलेल्या सर्व आमदारांच्या शपथविधीसाठी आहे याची देखील तयारी केली जाते.
जाते. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये जाहीर होऊ शकतं आणि त्यानंतर सर्वांना ही शपथविधी दिली जाऊ शकते. अगदी बरोबर. रात्री 10:30 नंतर अमित शहांसोबत या महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. कुठला फॉर्म्युला असणार, 2.5 वर्षाचा फॉर्म्युला असणार आहे का, ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. रात्री 10:30 नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होईल. या बैठकीतच आता मुख्यमंत्री पदाबाबतचा काय फॉर्म्युला असणार आहे त्याच्यावर चर्चा होईल. मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय आता राजधानी दिल्लीतच होणार आहे.